समाचार अब तक, सत्य का साहस। नागपूरच्या दीक्षाभूमी येथून ओबीसी जनजागर रथयात्रेला सुरुवात झाली आहे। राष्ट्रीय ओबीसी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांच्या नेतृत्वात या यात्रेचे आयोजन करण्यात आले। ओबीसींच्या विविध मागण्यांसह जातनिहाय जनगणना करून त्या आधारे ओबीसींना आरक्षण देण्यात यावे ही प्रमुख मागणी या यात्रेच्या माध्यमातून असणार आहे। आमच्या ताटात वाढलेलं इतरांना देण्यात येऊ नये ही भूमिका ओबीसी समाजाची आहे। देशभरात 60% असलेल्या ओबीसी समाजाला तुटपुंज आरक्षण असल्याने जातनिहाय जनगणना करून जनगणनेच्या आधारे आम्हाला आरक्षण देण्यात यावं यासह विविध मागण्या घेऊन 31 जानेवारी पासून या रथयात्रेला सुरुवात झाली आहे। जिल्हाभर ही यात्रा लोकांना जागृत करेल आणि 5 फेब्रुवारीला कामठी येथे महासभा पार पडून यात्रेचा समारोप होणार आहे। तर आमच्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। ऐकूयात ते काय म्हणाले। ते लोक सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या 9 जजेसच्या खंडपीठाने 1-2 नाही 9 जजेसच्या खंडपीठाने निर्णय देऊन या देशातील 52% असलेल्या ओबीसीला 27% आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं आणि त्यामुळे सर्व प्रक्रियेतून जाऊन या ओबीसीला 1993ला देशामध्ये 27% आरक्षण मिळालं। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1994 पासून मिळालं आणि त्यामुळे आता कोणी कोर्टाची भाषा करत असेल किंवा काय करत असेल, आमच्या या देशातील 60% ओबीसीला मिळालेल्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही। ओबीसी समाजाने त्याची चिंता करायची गरज नाही। ज्यांना जे करायचं त्याच्याकरता ते मोकळे आहेत, पण आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की आमच्या 27% आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जातनिहाय जनगणना अरे उठ ओबीसी जागा हो। समाचार अब तकसाठी रिंकू पांतावणे, नागपूर।